चला लक्ष द्या. हा मला वाटतं याच्यावर लिहून सॉरी शिकवणं झालं तर लिहून द्यायचं राहिलं होतं. बरोबर, लक्ष द्या. चला मी काय बोललो, प्रश्न वाचायचा नाही. प्रश्न लक्ष दे, प्रश्न रीडच करायचा नाही. मॅट्रिक्स 2x2 जी आहे 3x3 ची आणि युनिट कोणता चालू आहे 5वं. डायरेक्ट 3x3 म्हणल्यावर काय येणार, लॅम्बडा स्क्वेअर येणार का लॅम्बडा क्यूब येणार. डायरेक्ट फॉर्म्युला काय येणार, लॅम्बडा क्यूब प्लस मायनस ट्रेस ऑफ ए इंटू लॅम्बडाचा स्क्वेअर प्लस मायनस प्लस. ओके, काय येणार इथं M11 M22 M33 इंटू लॅम्बडा प्लस मायनस इंटू डिटर्मिनंट बरोबर 0. 1 मार्क. किती मार्क, 1. कळलं का अवघड आहे, कळलं का. मग याच्यात किमती काढा. व्हॉट इज द ट्रेस, व्हॉट इज द ट्रेस. ट्रेस म्हणजे कोणाची बेरीज, डायगोनल एलिमेंटची बेरीज. खुशी सांग त्या मॅट्रिक्सचा ट्रेस. खुशी सांग भाई, काय येणार 1 प्लस 2 मायनस 1 किती येणार 2. ओके, नंतर काय येणार M11. चेतन, M11 म्हणजे काय, चेतन नाही, कशात नाही तू, बस खाली, कशात नाहीस, कशात नाही म्हणजे आधील्या लेक्चरला नव्हता तू. ओके ओके का. तुम्हाला एक गोष्ट कळली का, जेव्हा काहीच लेक्चरला येत नाहीत त्या दिवशी त्या फ्रेशर्स पार्टीला दिसले मला. मी पाऊस लागलो, मी गेटवरती साठीच बसलो होतो, म्हणलं पाहायचं कोण कोण दलिंदर भेटते म्हणून आज. ओके, आणि मी लय हुशार. आता काही लेकरं जे असतात समजा, काही पोरं जे असतात ते दुसऱ्याचे आयडी कार्ड घेऊन येतात, कधी आले नाही, त्याला एकच प्रश्न विचारायचा, मला ओळखतं का. मला ओळखलं मग सोडा द्यावं. ओके, समजून घ्या. त्याची मजा काय आणणार माहिती आहे पोराची, मी आता पोराची मजा आणणार आता 10 दिवसाच्या नंतर. जर सबमिशन राहील का तेव्हा तुम्ही बघा. ओके, हा मग काय नसला M11. M11 म्हणजे काय, M फॉर मायनर. मी नाही, कशा काय झालं बंद पडला, बंद नाही पडलं, ते बंद नाही पडलं. स्टाईल आहे का, हा केस ओढवायची का, केस ओढवायची. तुला एक ऍडवाइस देऊ का, हा आदिवासी हेअर पायदा मी ऍडव्हर्टाईज केली मी आदिवासी हेअर ऑइलची. ओके चला, M11 मी नाही, कशामध्ये पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. उरलं काय 2 1 1 मायनस 1 मायनस 2 मायनस 1 इक्वल टू मायनस 3. नंतर M22 याचा अर्थ काय, मी नाही, कशात नाही. अरे आहे का मॅगम सर, मॅगम मॅडम वगैरे आहे का काही डिस्टर्ब. चल हा काय येणार, दुसरा कॉलम सोडून द्या. काय येणार चला सांगा, 1 मायनस 2 0 मायनस 1. हे काय येणार तुमचं मायनस 1. आणि M33 याचा अर्थ काय, तिसरा कॉलम सोडून द्यायचा. काय येणार 1 1 मायनस 1 2. हे 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. बरोबर, इकडे फळ आहे. आता काय करायचं, तिघाची करा बेरीज. M11 M22 M33 काय येणार, तिघाची ऍडिशन काय येणार मायनस 3 मायनस 1 प्लस 3 इज इक्वल टू काय येणार मायनस 1 प्लस 3 मायनस 3. आता उरला कोण, डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट ऑफ ए काढा, सांगा काय येणार, बोला सांगा. मायनस 2 मायनस 1 मायनस 1 इन ब्रॅकेट सांगा 1 मायनस 0 मायनस 2 इन ब्रॅकेट चला सांगा काय येणार, चाल मायनस 1 मायनस 0. मग हे डिटर्मिनंट काय येणार तुमचा मायनस 3 मायनस 1 आणि प्लस 2. तर काय येणार कट काढून मायनस. झालं, असं समजून नका. प्रत्येक स्टेपला हे बरं, प्रत्येक स्टेपला काय मी तुम्हाला कॅल्सी शिकवली ना. चल हे तर गडीला झालं, बुलेट गिलेट घेऊन याचा फोटो पण काढला. मला तर म्हणलं जाऊ द्या काय फोटो, बस ओके सगळं झालं. इक्वेशन म्हणून टाका. चेतनने मला मेसेज केला, सर मी 3-4 दिवस येऊ शकत नाही. आणि फ्रेशर्स पार्टीच्या वेळेस पहिल्यांदा एंट्री झाली असेल तर चेतनची झाली माहिती कधी. चला सांगा काय येणार, लॅम्बडाचा क्यूब. ट्रेस काय आला रे, मायनस 2 लॅम्बडाचा स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती आली, मायनस
लॅमडा आणि डिटर्मिनंट किती आला हे मायनस आणि हे मायनस काय येणार प्लस इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायची टेक्निक शिकवली. काढा कॅल्सी काढा. एक दोन याचे दोन पॉझिटिव्ह रूट्स असतील, एक निगेटिव्ह रूट्स असेल याचा काय -1 2 1 बघा. ओके काय ते -2 बरोबर आहे का? चुकलं? अरे काय अरे कसं जरी कसं लिहा काय फरक पडत नाही. इथपर्यंत झाले 3 मार्क. किती मार्क झाले 3. या चॅप्टर मधलं कोणतेही गणित हो इथपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे करायचंच. इथपर्यंत फुकटचे मार्क आहेत. गणित कोणतंही हो. कळलं का? आयजीन व्हॅल्यू झाली आपल्या ह्या. ओके चल दिस आर द आयजीन व्हॅल्यूज. ओके 3 मार्क इथपर्यंत. आता कोण काढायचे आपल्याला आयजीन वेक्टर. आयजीन वेक्टर साठी फॉर्म्युला काय फॉर आयजीन वेक्टर सांग रे बंगाली बाबा. एक्स वाय फॉर्म्युला सांग ना. ए मायनस लॅमडा आहे इंटू एक्स बार इज इक्वल टू 0. एक्स बार काय घेशील आपले निहाल सांग रे. निहाल एक्स वाय जेड घेशील का एक्स वाय घेशील? एक्स बारची व्हॅल्यू काय घेशील? पास कसा होशील? सांग रे. हा काय एक्स वाय जेड घ्यायच्या? हे जर 3/3 आली तर एक 3 डायमेन्शन घ्यायचं एक्स वाय झेड. जर 2/2 असं एक्स वाय चालतं. हे सगळ्या किमती टाका. चला उभा कोण काय उभा आता स्टँड अप. टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए मायनस लॅमडा आहे? शाबास 1 शाबास शाबास शाबास. भाई तुझं शुभ नाव काय आहे? शुभ सरनेम आणि कोणत्या शुभ गावातून आली तू? गाव नॉट जिल्हा. ओके आले पर्यंत. आता काय करायचं तुम्हाला? एक किमती घ्यायची. बरं आता इथं सांगा. इथं आल्याच्या नंतर -1 पहिल्यांदा घेसाल, 2 पहिल्यांदा घेसाल का 1 पहिल्यांदा घेसाल? का 1च का पहिल्यांदा घ्यायचं? 2 नाही घेतलं चालते का? -1 पहिल्यांदा घेतलं नाही चालते का? अरे विचार नाही करायचं. कोणती व्हॅल्यू तुम्हाला जी आवडते पहिल्यांदा ती व्हॅल्यू घ्या. मग सांगा कोणती घेऊ. मग पुट लॅमडा इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 काय ना. चला सांगा इथं काय येणार 0 1 -2 -1 बंद करे दे 1. इथं काय येणार 0 1 मायनस बरोबर का. एक्स वाय झेड इथं आल्यानंतर काय असेल 0 0. इथपर्यंत काय लोड आहे का? इथपर्यंत कळलं का? हे मोडू का आता? हे मोडू आता जागा नाही तर लिहून घ्यायचं. मोड तुम्ही चालते समजलं का? ओके मोडतो आता समजून घ्या तर व्हिडिओ मध्ये होईल ना आता ते. ओके तुमचा आता गेमच करतो मी. थांबा जराशी. आलं इथं आल्याच्या नंतर किती इक्वेशन भेटतील? 3 घ्यायचे. किती? कोणते 2 घेसाल? पहिलं आणि तिसरं चालेल का? एक दिमागात फिट करायचं. जर सारखं असेल कधीच घ्यायचं नाही. बिकॉज ते शेवटी गणित 0 करून टाकते. हे सारखं आहे का जवळपास पहा. हे घेसाल का? एक ते पहिले 2 घ्या. पहिलं दुसरं घ्या नाही तर दुसरं तिसरं घ्या. मग सांगा कोणतं घेऊ? पहिलं तुझं सांगा मग काय येणार? 0x + y - 2z बरोबर 0. आणि दुसरं काय येणार? -x + y + z इज इक्वल टू. ओके स्टँड अप. सांग हाऊ टू सॉल्व. सांग मग कसं करायचं.
प्लस करायचं कस करशील हा सांगा एक्स अपॉन सांगितलं खाली काय यायचं एक्स अपॉन काय सांग हे अष्टांग दाबाला वर आहे शाबास इथं कायचा मायनस वाय इथं सांग काय घेशील 0 मायनस इथं -2 इथं 1 आणि झेड अपॉन इथं सांग हे सांगा तर कसं घेतलं डिटरमिनंट घेतलं मला माहिती आहे ते दिसायलाच ना डोळ्या ना मग हे कशा व्हॅल्यू घेतले ते सांग एक्स ची व्हॅल्यू काढताना एक्स सोडून द्यायचा जे उरले त्याचे कोएफिशियंट घ्यायचे मग वाय आणि झेडचा कोएफिशियंट लिहिला या वाय झेडचा कोएफिशियंट लिहिला चालते वाय साठी वायचा कोएफिशियंट सोडून द्यायचे एक्स आणि झेडचे घ्यायचे झेड साठी झेड सोडून द्यायचे एक्स वायचे घ्यायचे कळत पर्यंत बस मग सॉल्व करा काय येणार 1 + 2 - y 0 - 2 झेड 0 + 1 मग हे x अपॉन 3 y अपॉन 2 हे मायनस मायनस प्लस होईल ना आणि झेड अपॉन याचा अर्थ x ची खालची x ची व्हॅल्यू y च्या खालची y ची व्हॅल्यू z च्या खालची z ची व्हॅल्यू मग x बरोबर 3 y बरोबर 2 आणि z बरोबर मग आपल्याला x y z विचारलं का आयजेन वेक्टर विचारले आयजेन वेक्टर म्हणजे कोण माहिती आहे का ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू मग x बार बरोबर काय येणार 3 2 1 ही व्हॅल्यू कोणासाठी काढली लॅम्बडा इक्वल टू आयजेन व्हॅल्यूचे 3 मार्क झाले हे आयजेन वेक्टरचा 1 मार्क किती झाले कळलं का आता या दोन साठी 2 मार्क टोटल 6 मार्क कळलं पर्यंत मग आता कोणती व्हॅल्यू टाकू सांगा 1 झाली ना आता 1 झाली आता कोणती काढू सांगा तुमच्यावर डिपेंड असं कंपल्सन नाही -1 टाका 2 टाका सांगा कोणती काढू चालते इथंच टाकतो मोडू आता इथंच टाकतो चला सांगा काय पुट करू पुट लॅम्बडा इक्वल टू 2 इन इक्वेशन मग चला सांगा काय येणार 1 - 2 -1 1 - 2 -1 2 - 2 1 इथं काय येणार 0 1 -1 -2 इथपर्यंत आलं x y z 0 0 किती इक्वेशन उचलचाल 3 भेटते पण घ्यायची किती आधी तो कोणते घेसाल कोणतं घेतलं तरी चालते आता इथे सारखं नाही कोणतं पहिलं दुसरं घ्या दुसरं तिसरं घ्या पहिलं तिसरं घ्या कोणतंही चालते सांगा कोणतं घेऊ पहिलं मग काय येणार -x + y - 2z = 0 -x + 0y + z = 0 आजची तारीख आहे 24 रोल नंबर 24 कोण आहे स्टँड अप अरे बाप x अपॉन शाबास 0 1 इथं काय येणार -y सांगितलं खाली काय येणार -1 - 2 शाबास कुठं आहे रे तू हुशार आहे यार धारोची लेकर हुशार आहे जेट सांग -1 ओके मग याचा गुणाकार सांगा आता काय येणार डिटरमिनंट सांग याचा शाबास याचा सांग काय येणार -1 + 2 का -2 मग आता प्लस नसल्यावर मायनस असेल ना इथे काय येणार +1 ओके मग हे झालं x अपॉन 1 हे मायनस मायनस झालं प्लस y अपॉन 3 z अपॉन x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू 3 z ची व्हॅल्यू मग x बार विचारला आपल्याला x y z नाही विचारलं x बार विचारला तर x बार म्हणजे काय येणार x y z 1 3 1 हे कोणासाठी दादा लॅम्बडा इक्वल टू किती झाले 5 किती झाले आता कोणती व्हॅल्यू उरली शेवटची -1 आता इथं काय टाकसाल आता काय टाकसाल हा पुट लॅम्बडा इक्वल टू -1 इन इक्वेशन 2 चला काय येणार पहा 1 हे मायनस आणि मायनस होईल प्लस म्हणजे किती येणार तुमचं 2 1 इथे किती येणार -2 -1 हे 2 मायनस मायनस प्लस किती झाले 3 कळलं का एक देणार 1 0 1 आता इथं बघा हे मायनस +1 -1 इथे काय येणार तुमचं x y z इथे काय येणार तुमचं 0 0 0 याच्यात कोणते दोन इक्वेशन उचलसाल पहिलं आणि दुसरं तिसरं चालणार नाही का
पहिलं तिसरं चालणार नाही का? कळलं? सारखं नाही ना, वेगवेगळे आहेत ना, कळलं का? आणि कदाचित कळलं नाही, बिंदास कोणतेही घ्या, आणि जर 0 0 आले सगळे शेवटी तर ते कॅन्सल करा, डबल चूज करा. कळलं पर्यंत? मग सांगा कोणतं घेऊ? पहिलं चला सांगा काय ना. 2x + y - 2z बरोबर -x + 3y + z बरोबर 0. 24 2 48 रोल नंबर कोण आहे? 48. अरे बाप रे बाप. सांग मग. ओके जाऊ द्या, बोलत नाही मी. x अपॉन 1 - 2. अरे तुम्हाला सांगितलं मी, एखाद्या पोराला असं आलं नाही ना, मित्राला विचारलं का नाही, काही आकडे सांगायचे. कुठं सांगायचं ना? सांग. 3 हा सांग रे. 2 - 2 -1 2 कसं काय येईल? 2 नाही झेड आहे. हा इथं काय येणार? चला सांगा. 2 1 -1 3. मग चला सांगा काय येणार आता? सगळं आदित्य 1 + 6. इथं काय येणार? 2 - 2 बरोबर का? 2 - 2 कसा? हे मायनस मायनस, आता मधात मायनस असते, मायनस प्लस मायनस. आणि झेड अपॉन किती येणार? 6 + 1 का? मग x अपॉन थाला पॉवर रिजन, y अपॉन 0 आणि z अपॉन थाला पॉवर रिजन. आता इथं 7 आहे, इथं 7 आहे. 7 तुम्ही मल्टिप्लाय किंवा डिवाइड पण करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. केलं तरी नाही केलं तरी. मग सांगा काय करू? मग जरा 7 भागलं काय येणार? x अपॉन 1 y अपॉन 0 z अपॉन नाही केलं तरी चालत्या. मग इथून x बार काय येणार तुमच्यापाशी? 1 0 1 किंवा काय येणार? 7 0 7 फॉर लॅम्बडा, फॉर कोणासाठी? लॅम्बडा = खतम. हे झालं तुमचे टोटल 6 मार्क. याच्यावर गणित येणार म्हणजे येणार. पण आता जसं मी आधीला 4 चॅप्टर मध्ये सांगितलं, या गणिताच्या बाहेर गणित जाणार, इथं नाही सांगू शकत, त्यामुळे कारण आहे. ओके, आता समजा मी हे गणित घेतलं, आणि जे पेपर काढते मास्तर त्यानं ठरवलं होता गोपाळ टोनचा गेम करायचा. मग मी गणित घेतलं, मी म्हणलं पोराला हे पोरं गणित येतेच, पोरं हे गणित येतेच. समजा त्या मास्तर मला व्हिडिओ पाहिला उदाहरणार्थ, कारण म्हणला त्याचा गेम करायचा, मला मास्तर काहीच नाही करा. मास्तर काय करा माहिती का? प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस झाला का नाही गेम, आणि त्या 0च्या ठिकाणी 9 झाला का नाही गेम. म्हणून इथं सांगू शकत नाही कोणतं गणित येईल, पण पुस्तकाच्या बाहेर गणित जाणार नाही, पुस्तकाच्या बाहेर गणित जाणार. ओके, तुम्ही काय करा, तुम्ही तुमची हे असलं पाहिजे, तुम्ही हिंमत दाखवा. तुम्हाला पद्धत माहिती आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे, बरोबर? कोणत्या आकडे द्या, कोणत्या आकडा तुमची तेवढं दम असला पाहिजे. कळालं? सॉल्व्ह करायचं, एवढं काय अवघड नाही. 6 मार्क्स आहे का? तुम्हाला मेन गोष्ट सांगायची राहिली, जमलं तर तुमच्यासोबत गेम होणार आहे. आता कसा गेम होणार आहे माहिती आहे का? युनिव्हर्सिटी मध्ये म्हणलं तुम्हाला तर बोलू शकत नाही, जाऊ द्या, कॅमेरा चालू आहे. पहिले पॅटर्न कितीचा होता? 70 30चा होता का नाही? आता जमलं तर 40 आणि 60चा होणार आहे. कळलं का? इथं तुम्हाला पासिंग साठी किती मार्क लागायचे? 28. इथे किती लागायचे? टोटल किती झाले? अरे दलिंदर हो, याचे 40% काढा, याचे किती टक्के काढा? 40% म्हणजे 4 गुणा सरळ सरळ 7 चौक, आणि याचे 40% 3 चौक 12. टोटल किती मार्क झाले? हे किती मार्क झाले? आले का? 100चे 40% म्हणजे 40. ओके, आता इथे नियम लावा. 60चे 40% 6 चौक 24, 4 चौक. तुमच्या लक्षात आलं का? लक्षात आलं का? तुमच्यासाठी सोपं झालंय, बिकॉज हे जे मार्क आहेत, हे मार्क हे कोण देणार आहे, आणि हे पण मार्क कोण देणार आहे? तुमच्या लक्षात आलं का? हे मार्क कोण पाडणार आहे? तुम्ही. हे मार्क कोण पाडणार आहे? तुम्ही. म्हणजे तुम्हाला पाडायचे किती होते? आता पाडायचे किती? कळलं का? कळलं का? एवढं होऊन जर नापास झाले, हे तुमची लायकीच नाही. आता हे नक्की नाही, बरं नक्की नाही अजून हे झालं का नाही ते, याच्यावर डिस्कशन चालू आहे. पण हा जर पॅटर्न आला तर युनिव्हर्सिटी अजून गेम केला तुमच्यासोबत एक. ते सांगायला तुला गेम काय केला. हा जर पॅटर्न आला ना, हा पॅटर्न
तिथं लय मोठा गेम झाला तुमचा सांगा, एमसीक्यूच गायब झाली, एमसीक्यू भेटणार नाही तिचं. या पॅटर्न मध्ये एमसीक्यूच बसणार नाहीत. कळलं का? आता ऐका एमसीक्यू एमसीक्यू कोण बसणार नाही माहितीये का? हा, जर 10 मार्क ज्यात कॅन्सल केले एमसीक्यूचे तर उरले किती किती मार्क? 50. युनिट किती येतं म्हणजे एका युनिट किती झाले? 10 मार्काचे क्वेश्चन कसे टाकायचे? एका युनिट नाही म्हणलं तरी 6-6, 7-7 टॉपिक आहेत आणि प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारावा लागते. मग काय कराल? बरं तुम्ही म्हणसाल सर 5-5 मार्काचे विचारा. बरं 5-5 मार्काचे विचारले, इथं 5 मार्क ऑर मध्ये आणि आयदर मध्ये 5 मार्क. काही काही टॉपिक मध्ये काही चॅप्टर मध्ये 6-6, 5-5, 6-6 टॉपिक असते. 2 टॉपिक सुटायले का नाही? सुटायले ना. कळलं का? म्हणून एमसीक्यू विचारत नाही. आता एमसीक्यू जर विचारले नाही 60 मार्क झाले तर किती मार्क विचारू शकते? 12 मार्काचा एक युनिट. किती मार्काचं? 4-4-4 आणि इथं 4-4-4 झाले का? 3 आणि 3 6 टॉपिक. कळालं का? म्हणून एमसीक्यू हा टॉपिक हा जर आला पॅटर्न एका हिशोबाने तुमच्यासाठी चांगला पण आहे आणि एका हिशोबाने वाईट पण आहे. पण चांगलं आहे एमसीक्यू गायब झाले तरी चांगलं आहे, बिकॉज 10 पैकी 10 कोणाचे एमसीक्यू बरोबर येत नाही. कळलं का? कळलं ना? पण ह्याच्यावर आता डिस्कशन चालू आहे, सध्या डिस्कशन चालू आहे. ओके, समजलं ना? तर जरा चांगलं राहा. आता बा इथं तुम्हाला 16 मार्क भेटायले, 16 मार्क माझ्या हातात येत. आता 16 मार्कसाठी लेकरा लय धुतो. आता 10 तारखेला सिलेबस संपू द्या ना, 10 डिसेंबरला. ओके, 20 दिवस आमचे राहतील. 5 पटावर होतो लेकराला, 5 असो. समजलं का रे? आयजीनवाले समजलं का? आयजीनवाले समजलं का दादा? ओके, आता ऐका, लक्ष द्या. मग 3x3 ला कोणतं गणित करता येईल? आता नाही समजलं व्हिडिओ पाहायचा. एखादा घेऊ 3x3 वरला, एक घेऊ का? लक्षात घ्या, समजून घ्या. (401 - 210 - 201) हा, लक्ष रे, लक्ष दे. काय करसाल गणित आलेला पहिल्यांदा? लॅमडा स्क्वेअर न सुरुवात करसाल, लॅमडा क्यूब न करसाल. या चॅप्टर सगळं सोपं चॅप्टर नाही. या चॅप्टर मध्ये पहिला तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? नेमकं या गणितासाठी कोणता फॉर्म्युला लावायचा हे प्रॉब्लेम जाते का तुम्हाला पेपर चालू असताना? ओके, मी ते प्रॉब्लेमच ठेवत नाही. तुमचं लक्ष असेल तर मी सगळं शॉर्टकट सांगतो. या सगळं या चॅप्टर शॉर्टकट काय माहितीये का? 2च फॉर्म्युले आहेत, लॅमडा स्क्वेअरचा आणि लॅमडा. बस कोणतं गणित झालं त्या फॉर्म्युला सुरुवात करायची, खतम. मग इथं लॅमडा स्क्वेअर न सुरुवात करसाल, लॅमडा क्यूब न करसाल. मग काय फॉर्म्युला सांगा आन्सर मध्ये? लॅमडा क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए इंटू लॅमडाचा स्क्वेअर प्लस M11 M22 M33. 11चा पाडा म्हणायचा 3 पर्यंत. इथं काय येणार? लॅमडा पहा, प्लस मायनस प्लस. आता इथं काय येणार? मायनस. डिटर्मिनंट बरोबर 0. 1 मार्क कळलं. मग आता काढा, व्हॉट इज द ट्रेस ऑफ दिस मॅट्रिक्स? ट्रेस काय येणार? 4 + 1 + 1 = 6 = दुसरं काय येणार? M11. मग M11 म्हणजे मी नाही, कशात नाही? तू पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. पहिला रो पहिला कॉलम सोडा. 10 0 1 किती येणार? 1. M22 दुसरा रो दुसरा कॉलम सोडून द्या. दुसरा रो दुसरा कॉलम 41 - 21 बरोबर का? बरोबर नाही? दुसरा रो दुसरा कॉलम अबे दिली बरोबर आहे ना? दुसरा रो दुसरा कॉलम 41 - 21. ओके, कळलं का? आणि जर माहिती चूक करताना थोडा विचार करायचा. 4 + 2 बरोबर 6. इथं 6 आला, इथं 6 आला. एक्झामिनरचं म्हणणं काय आहे? चला सांगा काय येणार? तिसरा रो तिसरा कॉलम -2 याला या तिघाची काय करायची आपल्याला? बेरीज. M11
M22 M33. चला सांगा काय येणार 1 + 6 + 4 = काय येणार 11 का. मग आता उरला कोण डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय येणार मॅट्रिक्सचा सांगा 4 इन ब्रॅकेट 1 - 0 बरोबर का. इथं 0 येणार सोडून द्या ना. हे 0 म्हणलं कॅल्क्युलेशन करूच नका. काय येणार 1 इन ब्रॅकेट 0 + 2 का. आता हे शिकवायसाठी बसलो नाही 10वी 12वी शिकले म्हणून आता मी जास्त लोड देत नाही याच्यावर. काय येणार 4 + 2 = 6 = 6 पर्यंत. मला सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाका. सांगा काय येणार λ³ ट्रेच व्हॅल्यू किती आली रे 6 λ² + 11 λ - 6 = 0 बरोबर का. बरोबर का. तर करायचं कॅल्क्युलेशन दे का बा. फुकटचे मार्क तरी माहिती फुकटचे येते. हे जर 3 मार्क गेले तुमची लायकीच नाही. वन टू बरोबर आहे ना. तुम्हाला ऐका तुम्हाला शॉर्टकट सांगतो आधीच. एक शॉर्टकट आहे 50% उत्तर आधी तुम्हाला माहिती राहते. मला सांगा लक्ष द्या या 2च पॉसिबिलिटी आहेत का नाही 3 पॉसिबिलिटी आहेत का नाही. याच्या एक त्याचे रूट्स पॉझिटिव्ह येतील नाहीतर निगेटिव्ह येतील नाहीतर 0 होईल. कळलं का. ते मी आधी सांगू शकतो बा. इथं बघा याचा साईन कोणतं आहे काय नाही म्हणजे याचं कोणतं आहे याचं कोणतं आहे याचं कोणतं आहे मायनसचं प्लस चेंज झालं का. चेंज समजते का. एक तर प्लसचं मायनस होईल नाही मायनसचं प्लसचं प्लस झालं तर नॉट चेंज. मायनसचं मायनस झालं तर नॉट चेंज. प्लसचं मायनस झालं का 1 चेंज. मायनसचं प्लस झालं का 1 चेंज. प्लसचं मायनस झालं का किती चेंज झाले टोटल. म्हणून जे तिन्ही रूट्स पॉझिटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह 1 2 3. कळलं का कळलं का. हे माझं म्हणणं आहे बरं. एक सायंटिस्ट होता डिस्कार्ट नावाचा. त्याचं म्हणणं आहे डिस्कार्ट रूल ऑफ साइन साइन डिस्कार्ट रूल ऑफ साइन. तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता. आम्हाला BSc फर्स्ट इयरला होतं. ओके असो. तुम्ही कसा लोड घेता कॅल्शियम तुमच्याजवळ काय ना सांगा 1 2 3 हे तुमच्या काय झाल्या आयजीन व्हॅल्यू किती मार्क 3. किती मार्क 3. अवघड आहे. मग आता काय करसाल आयजीन वेक्टर. मग फॉर आयजीन वेक्टर फॉर्म्युला काय आहे A - λ × x बार बरोबर. मग x बार ची किंमत काय रे बाबा x y z. या स्टेपचा 1 मार्क आहे समजून घ्या. एक जर नसला अर्धा मार्क आहे त्याचा. कळाले पर्यंत अवघड आहे का कळलं का. मग चला सांगा कोण सांगते मला A - λ ची डायरेक्ट किंमत. ही बाई याच्या मागची काय तुझं नाव दिशा आहे ना. दिशेच्या मागचं तुझं नाव काय हा वैष्णवी. सांग A - λ ची किंमत सांग. काहीच करणार तुमचं मायाच्या पुढच्या वेळेस डिव्हिजनच चेंज करतो मी. सी चांगली आहे सी आहे एखादी याची घेतो नाही तर जीची घेतो एखादी. काय काम आहे दलिंदर लेकरे. रे तूच रे तूच सांग बस खाली. शाबास 0 हा चल सांगू दे रे. इथं काय येणार x y z = काय येणार 0 0 0. स्टँडर्ड इक्वेशन तुमच्या लक्षात असेल. ही किंमत तुम्हाला 2-3 स्टेप करावं लागतात. इथे a ची व्हॅल्यू टाका लॅम्बडा इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स टाका नंतर त्याचं सबट्रॅक्शन करा. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले ना. तुमचं मी मजाक नाही सांगत. तुम्ही पहिल्यापासून लेक्चर लक्षात द्यायचं. कळलं ना. इथं तुमच्या 2-3 स्टेप वाचल्या माहितीये का. मी कमी केल्या त्या स्टेप. नाही ना मार्क नसतील त्याचे. आता हे जर फॉर्म्युला तुम्ही पुस्तकात कुठं पाहिलं नोट्स वगैरे कुठं पुस्तकात तिथे S1 S2 गेले. कधी पाहिलं असेल एखादा व्हिडिओ कोणाचा पाहिला असेल. मग तिथे S1 बरोबर त्याचं एक्सप्लेनेशन दिलं S2चं एक्सप्लेनेशन दिलं. ओके काय का मास्तर लोक काय करतात माहितीये का. हे फॉर्म्युला कसा आला माहितीये का तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला मी. हे फॉर्म्युला डिराईव्ह होती या फॉर्म्युल्यापासून डिराईव्ह होती फॉर्म्युला. त्याच्या कमीत कमी 17 स्टेप वाचवल्या मी. कळलं का. मी लय असं कमीच्या सांगतो तरी तुम्हाला कळत नसेल तर मग भाई त्याच्यात माझी काहीच गलती नाही. झालं. मग मला सांगा लॅम्बडाच्या आयजेन व्हॅल्यू किती भेटल्या 3. 1 साठी काय ना काय आयजेन वेक्टर असेल 2 साठी आणि काढा प्रत्येकासाठी बस खाली. मग सांगा तुमच्यावर डिपेंड आहे पहिल्यांदा व्हॅल्यू काय घेऊ मी.
फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इन इक्वेशन तुम्हाला हे पण सांगितलं मी, इच्छा जर कन्फ्युजन होत असेल कोणती व्हॅल्यू पहिल्यांदा घेऊ तर काय करा, 1 2 येते का, 1 2 येते का, पहिल्यांदा लहान व्हॅल्यू घ्या, नंतर मोठी व्हॅल्यू घ्या, नंतर कळलं का असेंडिंग ऑर्डर. समजतं असेंडिंग ऑर्डर का डिसेंडिंग म्हणते त्याला, असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर कळत नसेल तर पहिल्यांदा लहान व्हॅल्यू घे, तिच्यावर मोठी व्हॅल्यू घे, तिच्यावर मोठी व्हॅल्यू घे. कंपल्शन नाही, तुम्ही कशी घ्या शेवटी काय फरक पडत नाही, उत्तर ते येणार शेवटी. कळलं का, पण सांगाल तुम्हाला जर पुस्तकाच्या नियमानुसार जायचं पहिल्या छोटी घ्या, नंतर मोठी घ्या, त्यानंतरच्या मोठी घ्या. कळलं ना, कंपल्शन नाही. मग काय ना जरा सांगा, इथं जर 1 टाकला तर 4 - 1 3 0 1 -2 1 - 1 0 0. इथं काय येणार -2 0. इथं काय येणार तुमचं x y z. इथं काय येणार तुमचं 0 0 0. आता इथं 3 इक्वेशन भेटेल, पण घ्यायचे किती, हे 2 का घेऊ शकत नाही, बिकॉज सारखे आहे ना, ते सारखे आले काय प्रॉब्लेम आहे, शेवटी 0 0 होईल. आणि 0 0 आलं तर XY Z च्या सगळ्या किमती काय होतील, आणि आयजीन वेक्टर कधी 0 नसते. त्याचं मागचं कारण काय ते नंतर सांगतो मी, काय 0 नसते त्या आले पर्यंत. कोणती घेऊ, पहिलं दुसरं घ्या, पहिलं तिसरं घ्या, काय फरक नाही पडत. चला सांगा काय येणार, 3x + 0y + z = 0 -2x + 0y + 0 z = आता हे सगळं मोड तुम्ही एकदा चालते. इथे एकदा लॅम्बडाच्या व्हॅल्यू मी कोपऱ्यात लिहून घेतो, काय 1 2 3 चालते. समजून घ्या आता एक एक गोष्ट. आलेत पर्यंत मग सांगा कसं सॉल्व्ह करतात. x अपॉन कोण सांगते, x अपॉन ही गॉगल व्हॅल्यू आहे, उभी राही स्टँड अप, सांग x अपॉन 0 1 0. समजलं का व्हॅल्यू कशा घ्यायचे ते, x काढताना x सोडून द्यायचा, y z घ्यायचा. आता y काढताना कोण सोडून द्याल, y. सांगा काय येणार, 3 1 -2 0. आणि z अपॉन सांगा काय येणार, 3 0 -2 0. मग हे काय येणार, x अपॉन 0 -y अपॉन -2 सॉरी +2. कळलं का, +2 कसा दे, हे तर 0 झालं आणि मायनस मायनस प्लस, आणि z अपॉन 0. इथं कशाला भाग जाते, 2 भाग जाते ना, पण कंपल्शन आहे का, ते तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला ज्या वाटलं द्या, नाही राहू द्या, भाग द्या, कशाला मल्टिप्लाय करा. आता समजा इथं वाटलं तुम्हाला शहाणपणा करायचा, भाग नाही द्यायचा मला, मग आवडीचा आकडा आहे 7, मग 7 ने मल्टिप्लाय करायचं. इथे किती येईल, तरी चुकलं नाही, तरी चुकलं मी कोणत्या 14 जर डबल तुम्ही 7 न भागलं तर शेवटी 2च येणार आहे ना. लोड घ्यायचं नाही, काही करा, पण शहाणपणा नाही करायचा, जास्त शहाणपणा दाखवायचं नाही, यानं मल्टिप्लाय करायचं आणि त्यानं मल्टिप्लाय करायचं, तिथं आपला गेम होत असते. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही, कळलं ना. असं एकदम मी 12th ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो, माझा गेम झालता, मास्तरनेच गेम केलता, जायचं नाही, मुरून राहायचं. मग सांगा x ची व्हॅल्यू काय झाली 0, y ची व्हॅल्यू काय झाली -2 आणि z ची व्हॅल्यू काय झाली 0. आपल्याला x y z नाही काढायचं, आपल्याला काय काढायचं, x बार काढायचं. x बार म्हणजे आयजीन वेक्टर. तर काय सांगा 0 -2 0 हे कोणासाठी झालं दादा, आता हे 1 साठी झालं, आता कोणासाठी काढसाल, काय करसाल सांगा तुम्ही, आता काय करसाल, आता चल पुट लॅम्बडा इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. चला सांगा काय येणार, 2 इन इक्वेशन 2 आहे. हा सांगा 4 - 2 2 0 1 -2 1 -2 -1 0 -2 0 1 -2 -1. x y z इथं काय येणार तुमचं 0 0 0. सांगा कोणत्या दोन इक्वेशन घेसाल, पहिलं चालते का, ओके, लोड घ्यायचं नाही, बिंदास घ्या, काय घ्यायचं घ्या. तर सांगा मग काय येणार, 2x + 0y अरे यार प्लस z बरोबर 0 -2x - y + 0z बरोबर 0. x अपॉन हे इक्वेशन कॅल्सी सॉल्व्ह होत नाही, तर हे इक्वेशन कॅल्सी सॉल्व्ह होत नाही, जरी तो ऑप्शन असेल कॅल्सीत, हे इक्वेशन सॉल्व्ह होत नाही, बिकॉज कॅल्सीची पण लिमिट आहे एक. कळलं ना, कळलं का. शेवटी जे कॅल्सी कोण तयार केली, शेवटी माणसानेच तयार केली. माणूस जे करत ते यंत्र करू शकत नाही, त्याचे पण लिमिटेशन आहे. बिकॉज 3 व्हेरिएबल असतील तर 3च इक्वेशन पाहिजेत, तर सॉल्व्ह होत नाही कॅल्सीत. सांगा काय येणार, 0 1 -1 0 -y अपॉन चला बॉम्बला 2 1 -2 0 आणि z अपॉन बॉम्बला
2 0 -2 -1 करा कॅल्क्युलेशन. हे काय येणार 1, हे काय येणार -2 आणि हे काय z/-. चालते चालते का? मग सांगा एक्स वाय झेड ची व्हॅल्यू. एक्स बार काय येणार तुमचा? एक्स बार काय येणार 1, हे -2 आणि -2. हे लॅम्बडा बरोबर कोणासाठी? किती मार्क झाले? 5. किती झाले? काहीच वेगळं असं काहीच नाही, सगळं सारखंच. कळलं का? 2/2 जरी आलं तरी तेच, आणि 3/3 आलं तरी काहीच अवघड नाही. कळालंच परत. मग आता काय टाकसाल? लॅम्बडा बरोबर काय टाकसाल? चला सांगा आता काय येणार. पुट लॅम्बडा बरोबर 3 इन इक्वेशन 2. सांगा काय येणार. 4 - 3 1 0 1 -2 1 - 3 -2 0 -2 0 1 - 3 x y z. सांगा कोणतं इक्वेशन घेसाल? तुमच्यावर डिपेंड. कोणतं घेसाल पहिलं? मग सांगा काय येणार. x + 0y + z बरोबर 0 -2x -2y + 0z बरोबर. मग सांगा काय येणार. x अपॉन सांगा काय येणार. x अपॉन 0 1 -2 0 -y सांगा काय येणार. 1 1 -2 0 z अपॉन सांगा काय येणार. 1 0 -2 चालते. मग चला सांगा x अपॉन इथं काय येणार 2. x अपॉन तर -1/2 आणि z अपॉन -2. वाटलं तर कशाने भाग देऊ शकता तुम्ही, पण तुमच्यावर डिपेंड आहे. दिला तर नाही दिला तरी चालतं. मग x बार बरोबर सांगा काय येणार. डायरेक्ट आता 2 -2 हे कोणासाठी तर लॅम्बडा बरोबर झाले 6 मार्क. आहे का वर काय? फुकटचे मार्क आहे 6 मार्क फुकटचे. आणि पॅटर्न बदलो न बदलो एवढा लोड घ्यायचा नाही. कळलं ना? लोड घ्यायचा नाही. पहिली गोष्ट सांगतो, विषय मॅथ नका बॅक राहू दे भाई. मॅथ आणि मेकॅनिक्स नका बॅक राहू दे. हे जर 2 विषय बॅक राहिले भाई मायाच्या लय प्रॉब्लेम आहेत. लय बेकार प्रॉब्लेम. कळलं का? जे फ्रेशर्स मध्ये निघाल ना तुम्ही, कारण सांगतो काय फ्रेशर मध्ये निघायचं. मला सांगा मी मास्तर आहे. 10 पोरावर लक्ष ठेवणं सोपं जाईल का 60 पोरावर लक्ष ठेवणं सोपं जाईल? 10 पोरावर कॉपी करायला समजा होतं ना. बोलत नाही थोडा काय म्हणत ते. कळलं का मला काय म्हणायचं. जेव्हा फ्रेशर्स राहता तुम्ही तो वर्ग फुल भरलेला असते आणि मी सुपरवायझर आहे. एका वर्गात नाही म्हणलं तरी 50-60 पोर असतील समजा. 50 पोरावर लक्ष ठेवणं सोपं आहे का? नाही. पण त्याच वर्गात 10 पोर असू द्या बरं. कळलं का? फ्रेशर मध्ये जास्त राहते का बॅकलॉग मध्ये जास्त पोर राहतात? बॅकलॉग मध्ये कमी राहते का नाही. जे बॅक मध्ये राहिलं का त्याचं मरणच आहे. ते मास्तरच्या नजरात वर्गात आलं का सुटतच नाही. ते स्टिक म्हणजे स्टिक गेमच. म्हणून बॅक नाही करत. कळलं का? बिकॉज एकेकाळी मी पण बॅक होतो बाई. 3 वर्ष बॅक होतो लगातार 3 वर्ष. असो ते विषय लय बेकार काम. आणि एक तर काय असते माहितीये का, बॅक मध्ये आलं ना साला बॅकचा ठपाले बेकार असते. माणसाची असं इज्जतच जाते. मी 3 वर्ष कामं लागले मला खरं गोष्ट सांगू. बॅकलॉग होतो तेव्हा मला हुशार लय समजायचे लोक. हुशार होतो मी. मॅथ फिजिक्स मध्ये हुशार होतो. एका विषयामुळेच माझी सगळी बदनामी झाली. आणि जेव्हा बॅकला जायचो का तेव्हा पोरी वर्गातले पोरं माझ्याकडे असे पाहायचे, तू बॅक राहिला. मग मी काय करायचं माहिती फॉर्म भरायचा पेपरला जाईना मी. पेपरला कोणा हिशोबात जाऊ ते सगळं नीचा वाटायचं ना मला. लय बेकार काम असते म्हणून बॅक ना करावं. बॅकचे लय वाद येत. आणि इथं घरी काय सांगता, बॅक राहिले तुम्हाला कुठं बोलावं लागते घरी. बरोबर का? लय अवघड कार्यक्रम आहे. समजलं काय सांगा. अरे समजलं का? आता समजून घे. याच टॉपिक मध्ये मी दुसरा 6 मार्काचा टॉपिक कव्हर करतो. चालतंय? याच टॉपिक मध्ये दुसरा 6 मार्काचा टॉपिक कव्हर करतो. किती वाजले? 10 वाजून बरं जाऊ दे सोडा. असो आता समजून घ्या. एक 2/2 गणित होतो फक्त. मी काय बोलतो काळजीपूर्वक लक्षात घ्या.
ओके, प्रश्न वाचायचा. एवढं कळलं नाही प्रश्न कोण्या प्रश्नामध्ये येणार? एकदम शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटचा युनिट. हे प्रश्न कोण्या युनिटचा आहे? आणि 5व्या युनिटचा प्रश्न कुठे येणार? पहिल्या पेजवर येणार, दुसऱ्या येणार का लास्ट पेजवर येणार? कळलं मी काय बोललो? प्रश्न कोणता प्रश्न वाचायचा का? फक्त एवढं पाहायचं मॅट्रिक्स 2/2 आहे का 3/3? 2/2 आहे का 3/3? मग लॅम्बडा स्क्वेअर न सुरुवात करसाल का लॅम्बडा क्यूब न करसाल? मग काय येणार? मायनस ट्रेस ऑफ ए इंटू लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट बरोबर. प्रश्न वाचायचा नाही, मी प्रश्न वाचला नाही. आपल्याला जेवढं कॅल्क्युलेशन करायचं तेवढं करायचं. ओके, चला सांगा काय येणार? ट्रेस काय येणार मॅट्रिक्सचा? 7. आणि डिटर्मिनंट काय येणार? 10 - 4 = 6 इक्वल टू. मग आता हे फॅक्टर हाताने पाडा, तोंडी पाडा नाही करेक्शन पाडा. ओके, काय येणार? लॅम्बडा बरोबर 1 आणि 6. 1 आणि हे झाल्या कोण? आयजीन. आता याच्यावर काय पॉसिबिलिटी येते? आयजीन वेक्टर काढू शकत नाही का मी? मग चला सांगा आयजीन वेक्टरचा फॉर्म्युला काय? प्रश्न वाचला की मी आतापर्यंत? प्रश्न वाचला का? मग चला सांगा a - लॅम्बडा इंटू एक्स बार बरोबर. मग एक्स बार बरोबर काय येणार? एक्स आणि वाय. झेड का नाही येणार येत आता? 3/3 नाही ना. मग चला सांगा a - लॅम्बडाची किंमत काय येणार? 5 - लॅम्बडा 1 2 - लॅम्बडा इंटू काय येणार? एक्स वाय. इथं काय येणार तुमचं? 0 0 झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. मग इथं लॅम्बडा बरोबर काय टाका? 1 टाका आणि इथं 6 टाका. मग सांगा पहिल्यांदा काय 1 घेऊ का 6 घेऊ? इन इक्वेशन 2 सांगा काय येणार? 5 - 1 4 1 4 1. हे एक्स वाय आणि इथं काय येणार तुमचं? 0 0. किती इक्वेशन घ्याल? 3/3 मॅट्रिक्स मध्ये किती इक्वेशन घ्यायचो आपण? एक कमी घ्यायचो ना. आता इथं मॅट्रिक्स किती आहे? कितीचे इक्वेशन घ्याल कोणतं? आता कोणतं घ्याल? कोणतं एक घ्या. ओके, मग सांगा सारखं सांग ना ते. मग समजा पहिला नंबर घेतो. आता इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं? वाटल्यास तीच मेथड लावा, डिटर्मिनंटचीच मेथड लावा. जाऊ दे ना बाबा, डिटर्मिनंटची मेथड एक्स अपॉन उरला काय? सिंगल एलिमेंटचा डिटर्मिनंट असते म्हणजे 1च घ्या ना तुम्ही सरळ सरळ. ओके, इथं काय घेतो आपण? मायनस घेतो ना. घेतो का? चालते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली? वायची व्हॅल्यू काय झाली? 1 - 4. लॅम्बडा बरोबर कोणासाठी? ओके, हे जर मेथड समजली नसतं आपली दुसरी पण मेथड आहे ना. हे तिकडे घेऊन जा. 4x बरोबर मायनस तुम्हाला काय सांगितलं? दोघांचा कोएफिशियंट काय पाहिजे? 1 1. मग हे 4 तिकडे 1 इकडे आणत काय येणार? x अपॉन 1 आणि y अपॉन आलं का? तेच पहा. कळलं का? मग आता हे झालं वेक्टर. आता कोणासाठी काय? लॅम्बडा बरोबर 6 साठी इन इक्वेशन 2. मी प्रश्न वाचला का? प्रश्न वाचला का मी? ते चालू आहे ना. चला सांगा काय येणार? 5 - 6 - 1 1 4 2 - 6 - 4. किती इक्वेशन घेसाल रे तू? कोणतं घेसाल रे? तुमच्यावर डिपेंड आहे. कोणतं घेतलं तर सांगा कोणतं घेऊ? पहिलं घेऊ का दुसरं घेऊ? मग पहिलं काय येणार? -x + y = मग चला सॉल्व्ह करायला. कसं सॉल्व्ह करसाल? x सोडलं उरला काय? 1 आणि y सोडलं उरला काय? बरोबर का? मायनस मायनस झालं प्लस म्हणजे x अपॉन 1 आणि y अपॉन 1 म्हणजे x बार बरोबर काय आला? 1 1. हे कोणासाठी? लॅम्बडा बरोबर 6. तुम्हाला इथपर्यंत जमते ना? प्रश्न वाचला का मी? प्रश्न वाचला का? हे जर प्रश्न 6 मार्काचा आला इथपर्यंत तुमचे 4 मार्क झाले. प्रश्न वाचलाच नाही. आपल्याला एवढं माहिती बाबा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यात किती टाकले आपण तेवढं कॅल्क्युलेशन केलं. चालतंय का? किती मार्क झाले? हे जर प्रश्न वाचता आला असता, प्रश्न वाचला असता तुम्ही, तुमचं कन्फ्युजन झालं असतं. कन्फ्युजन झालं, कॉन्फिडन्स लूज होते आणि कॉन्फिडन्स लूज झाला तुम्हाला पुढे जातातच नाही. म्हणून मी सांगतो की मेथड फॉलो करायची, प्रश्न वाचायचा नाही. काय सांगितलं मास्तर शेवटच्या चॅप्टर मध्ये? फक्त मॅट्रिक्स पाहिजे 2/2 आहे का 3/3 आणि तो फॉर्म्युला लावायचा, कॅल्क्युलेशन करायचं. इथपर्यंत आलं का? प्रश्न वाचला ना इथपर्यंत आलं. समजा उदाहरणार्थ प्रश्न आला असता, मी शिकवलं नाही, इमॅजिन करा काय केलं असतं? काय केलं असतं? काय? फाइंड द मॉडेल मॅट्रिक्स विच डायगोनलाइज. काय पुढे केला का? आयजेन व्हॅल्यू आयजेन व्हेक्टरचा उल्लेख केला का? जर आयजेन व्हॅल्यूचा उल्लेख केला असता तुम्ही तेच काढलं का असतं का नाही? केलं असतं का नाही? समजा प्रश्न नसता वाचला तुम्ही पण माझ्या मेथडने गेले असते तर 6 पैकी 4 मार्क पडलेच असते ना? पडले असते का? मग इथपर्यंत आलो. आता प्रश्न वाचायचा. बोला ना मॅडम. हा बोला ना. काऊन तुम्ही आला नाही का?
बरं चालते 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 हो. आता प्रश्न वाचा. असो तिकडं इथं दिसते ना तुम्हाला, इथं ते व्हिडिओ मोर आहे तिकडे, इथं दिसते ना. किती मार्क आणले इथपर्यंत? 4. आता त्यानं काय म्हणलं पा समजून घ्या. फाईंड मॉडेल मॅट्रिक्स पी. त्या मॅट्रिक्सचं नाव काय? मग पी मॅट्रिक्स तयार करायची. एक झाली मॅट्रिक्स, बरोबर ना. आता इथं 2x2 ची मॅट्रिक्स म्हणजे ही पण मॅट्रिक्स 2x2 येणार ना. मॉडेल हा शब्द ऐकलेला असतात का? मॉडेल म्हणजे तुम्ही जे समजाल ते मॉडेल नाही. मॉडेल वेगळा, मॉडेल वेगळा, कळलं इथपर्यंत? ए आणि ईचा फरक आहे. एक इमॅजिन करा, जो तुम्हाला घर बांधायचं असते तर तुमचे आई बाबा इंजिनियर कोणते नक्षा घेतात घराचा, घेतात का? आमच्याकडे नक्षा म्हणतात त्याला. ओके, डायरेक्ट घर बांधतात. ते नक्षे जे असते त्याला म्हणायचं मॉडेल. त्याला काय म्हणायचं? हे मोबाईल जरी बनला असेल ना, ते पहिल्यांदा डायरेक्ट मोबाईल नाही बनला, त्याचं मॉडेल तयार केलं. मग त्याच्यावर काय ते प्रोसेस करून ते तयार झालं. म्हणजे कोणती गोष्ट तयार होते आणि आपण काय तयार करतो? मॉडेल तयार करतो. काय तयार करतो? मग आपल्याला मॅट्रिक्सचं मॉडेल बनवायचं का नाही? मॅट्रिक्सचं मॉडेल बनवायचं का? मग या मॅट्रिक्सचं मॉडेल म्हणजे असंच काहीतरी असेल ना, असे एलिमेंट तर काय असतील ना. आता समजून घ्या तुम्ही काय केलं. समजून घ्या, समजून घ्या काय केलं तुम्ही. इथपर्यंत गणित आलं का? मॅट्रिक्स सारखा इथं कोणता एलिमेंट मॅट्रिक्स सारखा दिसते? आयजेन व्हॅल्यू दिसतात का आयजेन व्हेक्टर दिसतात मॅट्रिक्स सारख्या? आता हे मॅट्रिक्स सारखं दिसत नाही का तुम्हाला? हेच उचलायचे, हेच जशा तसे उचलायचे ठेवून द्यायचे. पहिलं काय आणि दुसरं काय झाले? 6 मार्क. काय केलं तुम्ही? काय केलं? तुमच्या लक्षात आलं का मॉडेल मॅट्रिक्स म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ आयजेन व्हेक्टर इन मॅट्रिक्स इज कॉल्ड मॉडेल मॅट्रिक्स. काय आहे का? अवघड आहे का सांगायचं? याच्यावर 100% 6 मार्क याच्यावरून प्रश्न येणार. 6 मार्काचा आयजेन व्हॅल्यूवर पण येणार आणि मॉडेल मॅट्रिक्स वर पण येणार. अवघड आहे? अवघड आहे का? तुम्ही काय केलं फक्त हे जे आयजेन व्हेक्टर आहेत जसे तसे उचलले ठेवले का नाही? आता उभं आहे तर उभंच ठेवलं का नाही? पहा, हे उभं आहे तर उभंच ठेवलं का नाही? बरोबर का? आता एखाद्या पोराचा दिमाग लढत इथं 2 पॉसिबिलिटी आहेत. 2 पॉसिबिलिटी आहेत ना. इथं तुम्ही पहिल्यांदा 1 घेतलं म्हणून हे आलं का नाही? आता पहिल्यांदा इथं 1 घेता 6 घेतला असतं तर व्हॅल्यू काय भेटा पाहिजे होती? आणि इथं नंतर 1 घेतला असतं व्हॅल्यू काय भेटा पाहिजे? पॉसिबिलिटी होऊ शकत नाही का अशी? पोरांना गडबडीत 1 न घेता 6 घेतला, मग त्याचा मॉडेल मॅट्रिक्स काय येईल? 1 1 1 मायनस. मग सरचलं कोणाचं बरोबर आहे? तर टेन्शन घ्यायचं नाही, दोघांचं बरोबर आहे. कळालेत पर्यंत? अवघड आहे का? अवघड आहे का? मॉडेल म्हणजे काय? आयजेन व्हेक्टर पासून जे मॉडेल तयार होते म्हणायचं मॉडेल मॅट्रिक्स. कळालं? आयजेन व्हेक्टरची अरेंजमेंट केली आपण अनदर मॅट्रिक्स मध्ये, त्याला काय म्हणायचं? मॉडेल मॅट्रिक्स. अवघड आहे का? मग तुम्हाला कळलं असेल आयजेन व्हॅल्यू ज्या जमल्या त्याचे 12 मार्क फिक्स आहेत. कारण मॉडेल मॅट्रिक्स मध्ये पण आयजेन व्हॅल्यू आयजेन व्हेक्टर काढायची आणि मॉडेल आयजेन व्हॅल्यू आयजेन व्हेक्टर मध्ये पण तेच काढायचं, आयजेन व्हॅल्यू आयजेन व्हेक्टर. फक्त मॉडेल मध्ये तुम्हाला एक स्टेप जास्त करायची, ते लावून घर पडतात ते. कळालं का? कळालं का? मग चला दुसरं गणित घेऊ. चालते? चालते का? मग थिरवायचं घेऊ काय? चला सांगा. पेपर चालेल चालते. हा, आता एक गोष्ट राहिली सांगायची, लक्षात घ्या. हे झाली मॉडेल मॅट्रिक्स. ओके, समजून घ्या मी काय बोलतो, काळजीपूर्वक लक्षात घ्या. याच्यात दुसरा एक शब्द वापरला होता डायगोनलाइज. काय शब्द वापरला? ओके, आता समजून घ्या. तुम्हाला हे सांगतो मी. डायगोनल मॅट्रिक्स हा शब्द ऐकलेला आहे का? ऐकलेला आहे का डायगोनल मॅट्रिक्स? मग डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय सांगते का कोणी? नसल माहित एक तुम्हाला स्टोरी सांगतो ऐका. तुम्हाला चिड नाव माहिती आहे का? चिड नाव समजते का तुम्हाला? प्रत्येकाची एक चिड असते. लहानपणी आपले मित्र पाडायचे, ती चिड कशा पडायची माहिती आहे का? तुमच्यात जे गुण होते का ते गुण लोकांना ऑब्झर्व केले की त्या गुणाहून तुम्हाला नाव पाडायचे. कळलं का? प्रत्येकाची चिड नाव असते बा, प्रत्येकाच असते ना. किंवा
एका गावात एक सेम सरनेम आणि सेम नावाचे लोक आहेत. जसं आमच्या गावात 4-5 लोक. ओके, 4-5 लोक आमच्या गावात. त्याचं नाव गजानन आहे, त्याचं सरनेम राऊत आहे. सगळं सारखं असे 5-6 नंतर गजानन राऊत आले. मग लोकांनी एक चीड पाडली. ते मानदाराचं, ते पाटलाचं, ते धनगराचं. ओके, हे चिड नाव झालं का नाही. आता हे कशावर पडलं, त्याच्या अंगी जे गुण आहेत त्याच्यावर पडलं का नाही. ओके, पडलं का. मग आता एक थांबरे लक्षात घेतं, डायगोनल मॅट्रिक्स नावाची मॅट्रिक्स आहे. ती डायगोनलच का म्हणलं माहितीये का. डायगोनल ही त्याची चीड आहे त्या मॅट्रिक्सची. समजते. चीड म्हणजे काय, तसा गुण आहे. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंटच काय असतील, प्रेझेंट असतील. बाकी नॉन डायगोनल काय असतील, 0 असतील. कळलं ना. म्हणून या मॅट्रिक्सचं काय नाव दिलं, डायगोनल. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, इथं काहीतरी एलिमेंट असतील, इथं काय असेल, बाकीचे काय असतील. कळलं का. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. एवढं कळालं, एवढं कळालं का. मग समजून घ्या. आता इथे शब्द वापरला काय, कोणती मॅट्रिक्स फाइंड करायची. त्या डायगोनल मॅट्रिक्स साठी फॉर्म्युला आहे डी बरोबर पी इनवर्स AP. हा फॉर्म्युला आहे. कळालं, टेन्शन घेऊ नका. पहिल्या गणितात मी काय टाकतो, लॉंग कट. नंतर काय सांगतो, शॉर्ट. आयजेन व्हॅल्यू कोणत्या भेटल्या होत्या आपल्याला, 1 आणि 6 भेटल्या होत्या का. मी काय करू समजून घ्या. आता ऐका, काळजीपूर्वक लक्षात घ्या. ए माहिती आहे आपल्याला, पी माहिती आहे, पी इनवर्स माहिती आहे का, पी इनवर्स माहिती आहे का. मी पी इनवर्स काढतो माझ्या पद्धतीनं. काय येणार, 1 हे 5 येणार. ओके, येणार जागा 1 हे येणार 4 -1. ह्याचा पी इनवर्स येणार. ती कसं आला काय आलं ते सोडून द्या, टेन्शन घेऊ नका. मी फक्त सांगा, तुमच्या लक्षात द्या. ओके, मी टाकली मी व्हॅल्यू. पी इनवर्स व्हॅल्यू काय, 1/5. 1 -1 4 1. याची व्हॅल्यू काय रे, याची व्हॅल्यू काय आहे, मोडली का रे. 5 1 4 6. 5 1 4 6. आणि पी ची व्हॅल्यू काय रे, 1 1 -4 1. उघड ते पडदा, पडदा उघड. राहू दे. उघड. किती मॅट्रिक्स आले इथं, मग 3 मॅट्रिक्सचा गुणाकार करसाल का 2 मॅट्रिक्सचा करसाल. पण मॅट्रिक्स मध्ये एक बोललो असतो पण जाऊ दे, आता बोलत नाही. उघड, जाऊ दे उघड. लाईव्ह नाही चालू टेन्शन मध्ये. लाईव्ह चालू असतं तर एखाद्या झालं असतं ना गेम. हे तर किती मॅट्रिक्सचा गुणाकार आला. आणि असं नसते बरं. आता 2 × 3 × 4. 3 दोन्ही पहिल्या दोघांचा जर गुणाकार केला, 3 दोन्ही 6 6 चौक 24. किंवा पहिल्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 दोन्ही, किंवा पहिल्या दोघांचा करा 4 दोन्ही 8 त्रिक. मल्टिप्लिकेशन मध्ये जर नंबरचा गुणाकार करायचा, कोणाचा पहिल्यांदा करा, चुकत नाही गणित. पण मॅट्रिक्स मध्ये तसा कार्यक्रम असतो. मॅट्रिक्स मध्ये माहिती आहे का, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह नसते, कम्युटेटिव्ह नसते. म्हणून दोघांचा कोण्या दोघांचा गुणाकार करायचा ते समजलं पाहिजे पहिल्यांदा. तर ते समजण्यासाठी मी गॅप दिला. गॅप दिला का, याचा अर्थ हे जवळजवळ आहेत का नाही, म्हणजे ए आणि पी चा गुणाकार पहिल्यांदा करायचा. समजून घ्या, हे डेंजर कार्यक्रम असते. 1 -1 4 1. त्याचा गुणाकार काय ना, चला सांगा. 5 1 5. हे किती आहे, 5 मधून 4 गेले 1. 5 1 5. 1 1 किती आले 6. 4 1 4. 4 दोन्ही 8. 4 -8 -4. 4 आणि 2 किती येणार 6. आता दोघांचा गुणाकार करा. आता हे दोघंच उरले ना शेवटी. काय येणार चला सांगा. 1 4 किती येणार 6 -6 किती येणार 4 -4 किती येणार 6 चौक 24. काय चुकलं रे, बरोबर आहे का, काहीतरी चुकलं यार रे. गेम झाला यार, माझा गेम झाला इथं. दुसरा रो दुसरा कॉलम ना, बचाव द्या. सोडा 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 सोडा. 30 येते इथं, काहीतरी चुकलं मा, असं सोडून दे, लक्षात घ्या. मग तुम्ही काय करसाल, त्या 5 ने डिवाइड करसाल का नाही. 1 0 0 6. ऐका लक्षात घ्या.
आता पहिली गोष्ट याच्यात प्रॉब्लेम काय तुम्हाला एक पी इनवर्स जमत नाही. बरं तुम्ही पी इनवर्स 2/2 चा काढचाल, जर इथे मॅट्रिक्स 3/3 आले, पी इनवर्स काढणं सोपं आहे का? ते पी इनवर्स काढायसाठी तुम्हाला 2 पेजेस भरतात. नंतर 3 मॅट्रिक्सचा गुणाकार करा, सोपं आहे का? सोपं आहे का? किती स्टेप एक्स्ट्रा आल्या तुमच्या? आता इथं 2/2 चालू म्हणून 3 आल्या. जर 3/3 गणित असतं ना कमी 9-10 स्टेप लागले असते तुम्हाला, आणि तेव्हा हे मॅट्रिक्स मिळाले असते. थोडं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. डायगोनल मॅट्रिक्स म्हणल्यावर हे 2 100% झिरोच राहणार का नाही? हे 2 आले कुठचे? हे 2 व्हॅल्यू आल्या कुठच्या? कळलं का शॉर्टकट? मग तुम्ही काय करसाल? हे लिहिणार का तुम्ही? हे लिहिणार का? तुम्ही काय लिहिणार? डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार. ध्यानात ठेवायची शॉर्टकट टेक्निक पाप ध्यानात ठेवायचं. चालते डी पी ए पी हे लिहायचं आणि डायरेक्ट लिहायचं. कळलं का? समजा इथं आयजेन व्हॅल्यू असलेल्या असत्या, समजा 2-3 आयजेन व्हॅल्यू आल्या असत्या, तर डी ची व्हॅल्यू काय आली असती? 2 0 0. कळालं? समजा आयजेन व्हॅल्यू आल्या असत्या 2 3 5, तर तुम्ही काय केलं असतं? 2 0 0 0 3 0 0 0. कळालं का? कळालं का? असं मॉडर्न मॅट्रिक्सचं 6 मार्क्स गणित देणार. किती मार्क देणार? एक गणित घेतो मी 3/3 वरलं, म्हणजे तुमचे 2 टॉपिक समजून जातील. ओके, सगळं कळलं? आता समजून घ्या. लास्ट समजून घ्या. 12 मार्काचा टॉपिक आहे. एकशे 61 120 0 0. प्रश्न रीड करसाल का? पहिल्यांदा प्रश्न रीड करसाल का? काय करसाल? डायरेक्ट फॉर्म्युला लावता. मॅट्रिक्स 2/2 ची आहे का 3/3 ची आहे रे? मग सांगा फॉर्म्युला. काळजीपूर्वक लक्षात घ्या. 100% गणित येणार, 6 मार्क गणित येणार म्हणजे येणार 100%. कळलं ना? आणि या टॉपिक मधून तुमचे 2 टॉपिक क्लिअर होणार. आता तुम्हाला समजा अभ्यास करायचा, तुम्हाला आयजेन व्हॅल्यूचा अभ्यास करायचा, मॉडर्न मॅट्रिक्सचा अभ्यास करायचा, तू कोणाचा अभ्यास करसाल? मॉडर्न. कारण मॉडर्नचा केला 2 टॉपिक कवर राहिले ना तुमचं. आयजेन व्हॅल्यू व्हायला, आयजेन वेक्टर व्हायला, मॉडर्न मॅट्रिक्स व्हायली ना. कळलं का? असा अभ्यास करत असते. लॅम्बडा क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए लॅम्बडा स्क्वेअर प्लस सांगा M11 M22 M33 इंटू लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट बरोबर 0. कळलं? मग चला सांगा ट्रेस काय येणार आहे? मॅट्रिक्सचा ट्रेस फॉर्मुला 1 + 2 + 3 बरोबर किती येणार? 6. M11 कोण सांगते सांगा? पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. 20 03 म्हणजे किती येणार आहे? 6. M22 दुसरा रो दुसरा कॉलम सोडून द्या. 1103 म्हणजे 3 येणार. M33 तिसरा रो तिसरा कॉलम सोडून द्या. 16 12 बरोबर का? -4 बरोबर का? -4. 2 - 6 बरोबर -4. मग तुम्ही काय कराल? या तिघांची करा बेरीज. M22 आणि M33 सांगा काय येणार? 6 + 3 - 4 = 5 आता कोण काढसाल? सगळा डिटरमिनंट काय येणार? 6 - 0 -6 ला सांगा काय येणार? 3 - 0 आणि 1 सांगा 0. म्हणजे डिटर्मिनंट किती आला तुमचा? 6 - 18 ना. म्हणजे डिटर्मिनंट किती आला तुमचा? -12. सगळं किती झालं इक्वेशन म्हणून टाकून द्या. काय येणार चला सांगा? लॅम्बडाचा क्यूब ट्रेसची व्हॅल्यू किती आली रे? -6 लॅम्बडाचा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आली रे? 5 का? आणि याची व्हॅल्यू किती आली? -12. हे मायनस आणि हे मायनस प्लस. चला काढा कॅल्शियम फटका सांगा. एक रूट याचं 2 रूट पॉझिटिव्ह येतील, एक रूट निगेटिव्ह येईल. याचं 2 पॉझिटिव्ह येतील, एक निगेटिव्ह येईल. -1 4 इथपर्यंत किती मार्क झाले? नाही आता 2 मार्क झाले. का? आयजेन व्हॅल्यू आयजेन वेक्टर गणित ना ते कोणाचं आहे? म्हणजे मॉडेलला काय नाही का मार्क असतील ना 2 मार्क. चला काय करसाल पहिल्यांदा? आता आयजेन वेक्टर. आयजेन वेक्टरचा फॉर्म्युला काय? a - लॅम्बडा इंटू x बार बरोबर. मग चेतन x बार सांगा घेशील? xy z घेशील का xy घेशील? xy का?
शाबास एक्स वाय झेड. मग चेतन मला ही व्हॅल्यू सांगता का स्टँडअप ए मायनस लॅम्बडाची किंमत. चेतन इमॅजिन करतात प्रेशर मध्ये आणि प्रेशर मध्ये हा प्रश्न विचारला आणि त्याच्यावर बक्षीस आहे. काय करशील सांग. 1 मायनस 6 1 0 फ्रेशर्स म्हटल्यावर चेतन किती डेडिकेशन सांगितलं. पण चेतन मला तर रुपये देणार नाही तुला याचा. मी इथं काय येणार एक्स वाय झेड. इथं काय येणार 0 0 0. दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन. हे यूज करायचं. चल बस. कोण सांगते मला पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू कसाल. इकडे लेडीज ती ही या खुशीच्या मागची कोणती व्हॅल्यू कशाल बाई पहिल्यांदा. का 3 घेशील पहिल्यांदा. चालते का 3 घातली तर चालते ना. चालते का तुम्ही घ्या मी नाही घेणार. पुट लॅम्बडा इज इक्वल टू -1 इन इक्वेशन घेतली तरी चालते. ओके तुम्ही तुमच्या मनाने करायला मी माझ्या मनाने करतो ना. मी 3 न घेता -1 घेतो. ओके बिकॉज मी पण भारतातच राहतो. स्वतंत्र आहे मला. 1 -1 किती येणार 6 1 1 2 -3 0 0 0 4. या तुमचं एक्स वाय झेड आणि याला तुमचं 0 0 0. लॅम्बडाची व्हॅल्यू काय आल्या -1 4 3. हे मोड तुम्ही घेता. चालते ना. आता समजून घ्या एक गोष्ट. ओके कोणते व्हॅल्यू असाल पहिल्यांदा सांगा. किती इक्वेशन घेसाल कोणते घेसाल. कारण दुसरं तिसरं झालं नाही का. पहिल्यांदा तिसरं झालं नाही का. कोणते चालते. चला सांगा काय ना. पहिले घेऊ का मग 2x + 6y + z = 0 आणि x + 3y + 0z = चालते. स्वरूप स्टँडअप सांग. 6 बापरे बाप 6 1 3 शाबास सुधारला रे स्वरूप. तो 2 6 1 3. मग स्वरूप येतात डिटर्मिनंट सांग बघ. -3 इथं -1 आणि 6 - 6 0. हे मायनस पण प्लस होईल का नाही. मग x/-3 y/1 आणि z/0. मग x बार बरोबर काय आलं तुमच्यापाशी -3 1 0. लॅम्बडा बरोबर कोणासाठी मायनस चालते का. मग लॅम्बडा बरोबर -1 साठी आयजेन वेक्टर काय आलं -3 1 0. आता कोणासाठी काढसाल. मग सांगा पुट लॅम्बडा बरोबर 3 इन इक्वेशन सांगा काय येणार. मी कोण आहे. टीचर नाही असिस्टंट प्रोफेसर. मी काय लहान लेकरा जिल्हा परिषद लेकरांना नाही शिकवलो. जिल्हा परिषद पर्यंत माणूस काय असते माहिती आहे का. टीचर असते 10वी पर्यंत. 11-12 पर्यंत माणूस प्रोफेसर असते. नाही सॉरी चुकलं ना. 11 पर्यंत माणूस टीचरच असते 12वी पर्यंत. ओके 12वीच्या नंतर हे असते. असं जाऊ द्या मूर्ती तिकडे. चला सांगा काय ना. 1 - 3 -2 6 1 इथं 0 0 0 ना. एक्स वाय झेड. स्वरूप कोणते 2 इक्वेशन घेशील. तिसरं काय नाही. तिसरं ऑलरेडी दलिंदर आहे. सगळं 0 येते. सगळं 0 करून टाकल म्हणून घ्यायचं. सांग काय ना. -2x + 6y + z बरोबर 0 x - y + 0z बरोबर. मग चला सांग स्वरूप काय येणार. -y इथं सांगा काय येणार. इथं काय येणार -2 6 1 x/1 बरोबर. इथं काय येणार -y/-1 आणि z/2 - 6 - 4 का बरोबर का. कॅल्क्युलेशन करायचं. x/1 मायनस झालं प्लस आणि z/-4. मग x बार काय येणार 3 साठी
3 साठी एक्स बार काय येणार 1 1 मायनस. आता कोणासाठी काढसाल सांगा. लॅमडा बरोबर पण इन इक्वेशन 2 काय ना सांग, तूच सांग स्वरूप. -3 इथं काय येणार 1 0 0 0. आता इथं कोणते स्वरूप 2 इक्वेशन घेशील रे? तिसरं घेतलं चालतंय का? आता चालतंय ना? आता मग काय ना सांग. 6y प्लस झेड बरोबर 0 1x मायनस 2y प्लस 0z बरोबर. बस खाली. तू झालेली सांग आता. स्टँड अप. टेल मी हाऊ टू सॉल्व. सांग ना. 6 शाबास. -1 सांगितलं होता. 1 हा. आणि झेड साठी सांग. शाबास. मग एक्स आपण काय येणार इथं +2 का -2? इथं काय येणार -1 आणि इथं काय येणार 6. सॉरी 6 - 6 0. हे मायनस झालं प्लस. मग लॅम्बडा बरोबर 4 साठी आयजेन वेक्टर काय आलं 2 1 0. प्रश्न वाचला होता का आपण? इथपर्यंत आले 4 मार्क झाले. आता प्रश्न होता काय विचारलं? आता मॉडेल मॅट्रिक्सला पी नाव डिनोटेशन असते. मॉडेल मॅट्रिक्सचं डिनोटेशन काय असते? पी बरोबर काय करसाल कोण सांगते मला? -3 1 0 1 1 -4 2 1 0. हे झालं तुमचे मॉडेल मॅट्रिक्स. कळालं? पुढं काय दिलेलं आहे? मग डायगोनल मॅट्रिक्स साठी डी बरोबर पी इनवर्स एपी फॉर्म्युला लिहून ठेवायचा. आणि डायरेक्ट कोण सांगतो मला याचं डायरेक्ट उत्तर? थांबा सांग रे. -1 4 नाही. 4 कसं येईल? तुम्हाला सांगितलं मी तर तुम्ही आयजेन व्हॅल्यू ठेवता कशा ठेवा आहे का? आता डायगोनल मॅट्रिक्स कशी काढायचं तुम्हाला सांगतो. ही व्हॅल्यू कोणाची पहिले? ही व्हॅल्यू कोणाची? पहा ना. ठेवला 1. ही व्हॅल्यू कोणाची? म्हणून 3 आला पाहिजे. कळलं का तुला? लक्षात आलं का? कारण तू आयजेन व्हॅल्यू कशा मांडल्या? सॉरी आयजेन वेक्टर पहिल्यांदा हे म्हणलं का नाही? म्हणजे 1 3 4 समजून घे. चला इथं नाही चुकू द्यायचं. 0 0 झाले 6 मार्क. अवघड आहे का? अवघड आहे का? एका दगडात 2 पक्षी मारले. आयजेन व्हॅल्यू संपले, आयजेन वेक्टर संपले, मॉडेल मॅट्रिक्स संपलं. कळालं का? लिहून देत नाही मी आता. चालते? कळालं का? दोन्हीच्यावर प्रश्न येणार. ते तुम्हाला ते नोट दिले मागे प्रश्नपत्रिका पाहायच्या परदेशात आहेच तेवढं असू शकते. नशीब जर असेल तर आयजेन व्हॅल्यू मॉडेल मॅट्रिक्स एका खाली एक येईल, नाही तर मग आयदर ऑर मध्ये पडत. कळालं पर्यंत? पण 6 मार्क फिक्स आहेत. गुरुवार चॅप्टर संपून जाईल आपले. खतम. बस मग मी मोकळा. मग तुमचे कामं चालू झाले. आता एक काम करायचं फक्त. एक काम करायचं आता. इथं नोटीस बोर्डवर 4थ्या युनिटची असाइनमेंट ट्युटोरियल लागलेलं आहे ना? तुम्ही असाइनमेंट टेस्ट घेणार मी तेच ट्युटोरियल तुम्ही लिहून आणायचं. जेवढं लवकरात लवकर ट्युटोरियल मोकळं करून टाका. मी तुम्हाला मोकळं करून टाकतो. चालते ना? ज्यांना असाइनमेंट दिलेलं नाही, ज्यांना टेस्ट दिलेलं नाही त्याचे मी मार्क 0 भरलेले आहेत. त्याची मी टेस्ट घेतली. काही पोरांना मला दिलेली नाही. कारण सांगितले. तुम्ही वेळेवर तुम्ही काय करता माहिती आहे का? तुम्ही गेम करता वेळेवर. तुम्ही गेम करायला पाहिजे. मला तुम्हाला मेसेज करा, सर आय एम नॉट फिलिंग वेल. सर मी बिमार आहे, मी येऊ शकत नाही टेस्टला. काय विषय नाही, नको 0. मी दिले 0 सरळ. आणि तुम्हाला डिस्प्ले पण करणार तुमचे मार्क. ओके, मी जबरदस्ती करत नाही. द्या नका देऊ, मी सरळ 0 भरणार. कळलं ना? उलट जर तुम्हाला 1-2 मार्क कमी पडत, तुम्ही टेस्ट दिली 1-2 मार्क कमी पडत असाल तर मी मार्क वाढवतो, पास करतो पुरा. पण जे काही देत नाही मी त्याला काही देणार नाही. आता सांगा मी तुम्हाला. आता ट्युटोरियल सबमिट करा सगळे.
लिहून ठेवा, चेक करून घ्या. ओके, कळलं का? आता चौथं ट्युटोरियल आणि असाइनमेंट लागलेले आहे, ते ट्युटोरियल लिहून घ्यायचं. 5 मिनिट लागले, 5 मिनिट लिहून घ्या. एकदा एक दिवस आपण सगळे चेक करू, 1-2 दिवस चेक करायसाठी देतो. ते झालं, तुम्ही मोकळे, मी मोकळे. आता तुम्ही एक काम करा, आजची तारीख किती? 24 आहे ना. चौथ्या युनिटचं तिथं असाइनमेंट पण लागलेली आहे, ट्युटोरियल पण लागले, त्याचा फोटो काढायचा. 24 तारीख आहे. गुरुवारी तुमची टेस्ट राहील असाइनमेंटवर. कशावर? आता असाइनमेंटचे पेजेस तुम्ही घरून आणा. असाइनमेंटचे पेज असतात का नाही, ज्याच्यावर तुम्ही ट्युटोरियल लिहिता, ते पेजेस गुरुवारी घेऊन यायचे. 5-6 पेजेस, त्याच्यावर 6 क्वेश्चन दिलेले असतील. त्या 6 कोणते मी 4 क्वेश्चन टाकील. कोणती 4 क्वेश्चन टाकील, त्याच्यावर तुमची टेस्ट होईल. चालते? गुरुवारी रेडी राहा. ओके, इथं तुमचा टॉपिक संपला.